नमस्कार साहेब. हे, काय कोण आहात तुम्ही? अहो ते सरकारने सक्तीची फवारणी सुरू केली आहे ना, डेंगीची साथ आहे सगळीकडं. तर आमच्याकडे एक लिस्ट आले बघा, त्यात तुमच्या एरियाचं नाव आहे. मी काय म्हणतो 5 मिनिटं द्या, लगेच फवारणी करून जातो. हा इतके सकाळी सकाळी? ऑर्डर इल्या म्हणजे काम तर करूच लागताला ना. नाही, तुम्ही जा, मला नको. बाबा, पुढच्या 24 तासात जर आपल्या हाती ठोस पुरावे नाही ना लागले तर सिद्धिराज सुटणं खूप अवघड होऊन बसेल. तू म्हणतेस ते खरं आहे भावना, पण आपण काय करू शकतो? हे बघ, आमच्या गॅरेजमध्ये सीसीटीव्ही होते, त्यामुळे त्या फुटेजमध्ये ट्रक ड्रायव्हरचा चेहरा नक्की कैद झाला असता, माझी खात्री आहे. अगं पण आमचं गॅरेज बंद होऊन इतके दिवस झाले ग, आता ते फुटेज कालिंदी मॅडमला मिळणार कसं? त्या रामनाथचा ना काहीच उपयोग नाहीये बाबा. तुमच्या गॅरेजमध्ये असं कोणी तुम्हाला अजून आठवतंय का की ज्याच्याकडून आपण माहिती काढू शकतो किंवा त्याच्याकडे जास्त अधिकार असतील असं काही? नाही ग, तसं कोणीच नव्हतं. आणि रामनाथने घाईघाईने गॅरेज बंद करून टाकलं ग, त्यामुळे कम्प्युटर, सगळे रेकॉर्ड्स कुठे असतील, कुठल्या अवस्थेत असतील, काहीच कळायला मार्ग नाही. मग आता त्या ट्रक ड्रायव्हरला शोधण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये बाबा. कसं शोधायचं त्याला? अगं तो ट्रक ड्रायव्हर कुठे गेला असेल त्या... भावना, कदाचित एक मार्ग असू शकतो. काय? हे बघ, काय असतं ना, हे ट्रक ड्रायव्हर्स असतात ना, ते जनरली म्हणजे बहुत करून हायवेच्या जवळच्या एखाद्या चहाच्या टपरीवर म्हण किंवा ढाब्यावर थांबतात. आणि सोमूने मला आपल्या हायवे जवळचा एक ढाबा, एक टपरी दाखवली होती. सासवडमध्ये येणारा प्रत्येक ट्रक तिकडे थांबतो. अगं, कारण त्या टपरीच्या मागे त्या मालकाने 2-3 खोल्या बांधलेल्या आहेत. ट्रक ड्रायव्हर तिकडे विश्रांती घेऊ शकतात, राहू शकतात, तेही अगदी फुकट. त्यामुळे कदाचित हाही ट्रक ड्रायव्हर कदाचित तिकडे गेला असेल, थांबला असेल. आणि आता तर आपल्याकडे ट्रकचा नंबर आहे, फोटो आहे, त्यामुळे कदाचित त्या टपरीच्या मालकाकडनं ट्रक ड्रायव्हर बद्दल नक्कीच माहिती मिळू शकते. आपण प्रयत्न करून बघूया का? हो, करायलाच हवा. मी असं करतो, आत्ता ताबडतोब जातो आणि काय माहिती मिळते का बघतो. हो, चालेल. बाबा जात आहेत खरे, पण असंही होऊ शकतं की त्या चहा टपरीवर तो ड्रायव्हर स्वतः थांबला असेल आणि आता तो बाबांना चेहऱ्याने ओळखतो. बाबा, काय ग? बाबा, मी काय म्हणते, तुम्ही आणि सोमू काका मिळून अजून काही मार्ग आहे का ते बघता का? त्या टपरीवर मी जाते. अगं, मी जातो ना. नाही, म्हणजे मला असं वाटतंय की तो माणूस तुम्हाला ओळखत असणार आणि कदाचित तुमच्यावर नजर ठेवून असेल तो. उगाच रिस्क नको. मी जाते, तुम्ही काही काळजी करू नका. काही लागलं तर फोन करीन मी. बरं, ठीक आहे, पण काळजी घ्या भावना. हो, आणि मला काय होतंय ते फोन करून कळव. कळवते. हॅलो सोमू. कोण आहे? कोण? हे बघ, जवळ येऊ नको. मी सांगतेय ना. मी आहे. शिवा, एक मिनिट. तू इथे जयंतने तुला बघितलं तर नाही ना? अरे कुठे आहे तो? नाही बघितलं त्याने, कारण मी एक औषध स्प्रे केलाय, त्यामुळे काही वेळ तरी तो प्रतिकार करू शकणार नाहीये. आपल्याला निघावं लागेल. वेळ कमी आहे, पण नक्की लक्षात ठेव, काहीही झालं बाहेरचा धूर तुझ्या नाकातोंडात जाता कामा नये. ओके, त्यामुळे घे हा मास्क.
हं? रेडी आहेस? हो. चल. विश्वा 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 विश्वा